मी प्राध्यापिका डॉक्टर कविता सोनकांबळे आजच्या गुगल क्लासरूम मध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करते। मी तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती की आपण नेक्स्ट क्लासमध्ये प्लेटोचा न्याय सिद्धांत बघणार आहोत आणि राज्यशास्त्रामध्ये न्याय ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मानवी जीवनामध्ये माणसाशी संबंध प्रस्थापित होण्यासाठी एक आधार लागत असतो आणि तो आधार म्हणजे एक न्याय ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते। प्लेटोच्या काळामध्ये न्याय ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी प्लेटोने जो न्याय सिद्धांत मांडला त्याच्याही आधी राज्यशास्त्रामध्ये अनेक विचारवंतांनी न्यायाच्या संकल्पनेचा अभ्यास केलेला होता। मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे न्याय ही राज्यशास्त्रामधली अतिशय महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे। ही राज्यशास्त्रातलीच संकल्पना महत्त्वाची आहे असं नव्हे तर मानवी जीवनामध्ये सुद्धा न्यायाला तेवढंच महत्त्व असतं आणि म्हणूनच राजकीय परंपरेमध्ये राज्यशास्त्रामध्ये विचारसरणीमध्ये न्याय ही एक महत्त्वाची संकल्पना आहे। या न्याय संकल्पनेच्या संदर्भामध्ये ज्या प्लेटोला प्रत्येक सिद्धांत मांडण्यापूर्वी आदर्श राज्य निर्माण करणं हे त्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मांडलेला एक सिद्धांत म्हणजेच प्लेटोचा न्याय विषयक सिद्धांत होय। याचा अर्थ असा आहे का की प्लेटोच्या आधी न्यायाची संकल्पना नव्हती? बिलकुल नाहीये। प्लेटोच्या आधी न्याय सिद्धांत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अस्तित्वात होते। साधारणतः आपण असं पाहतोय की 3 प्रकारचे न्याय सिद्धांत प्लेटोच्या आधीच्या काळामध्ये अस्तित्वात होते आणि प्लेटोच्या आधीच्या काळामध्ये अस्तित्वात असलेल्या या 3 प्रकारच्या सिद्धांताच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत। नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ते बघणार आहोत। प्लेटोच्या आधी 3 प्रकारचे जे सिद्धांत होते ते 3 प्रकारचे सिद्धांत, एक सिद्धांत होता न्यायाचा पारंपरिक सिद्धांत, दुसरा सिद्धांत होता न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत होता न्यायाचा व्यवहारवादी सिद्धांत। या तीनही सिद्धांतामध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या उद्घात्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया। कारण प्लेटो हा विचारवंत आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक सिद्धांत निर्माण करणारा विचारवंत होता असं आपण पाहिलेलं आहे। मग प्लेटोच्या आधी अस्तित्वात असलेला अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत ज्याचा उद्गाता होता सिफॉलस आणि पोलीमार्क्स, हे दोघं पिता आणि पुत्र होते। सिफॉलस हे पोलीमार्क्सचे पिता होते। ह्या दोघांनी मिळून न्यायाचा पारंपरिक सिद्धांत स्थापन केलेला होता। त्यांच्या मते काय होतं न्याय म्हणजे? दिलेला शब्द पाळणे, बोलणं आणि वागणं याच्यामध्ये एकवाक्यता असणे, मनुष्य आणि देवदेवता यांच्यामध्ये यांच्या ऋणातून मुक्त होणे आणि त्याचबरोबर पोलीमार्क्स हा काय म्हणतोय, जशास तसं वागणं म्हणजे न्याय। याचा अर्थ काय? न्याय ही कला पण आहे आणि न्याय हा एक व्यवहार सुद्धा आहे। मित्रासंगे मैत्री आणि शत्रूसंगे शत्रुत्व म्हणजे न्याय असं या दोन्हीही पिता आणि पुत्र असलेल्या प्लेटो पूर्व कालखंडामध्ये ज्यांनी न्यायाच्या बद्दल अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितला तो न्यायाचा पारंपरिक सिद्धांत होय। मग या सिद्धांतामध्ये प्लेटोला काय दोष दिसले बघा, आता लक्ष द्या इकडे। प्लेटोला काय दोष दिसले? दिलेला शब्द पाळणे, बोलल्यासारखं वागणे किंवा ज्याला आपण म्हणू जशास तसे वागणे, न्याय हा व्यवहार आहे, मित्रासंग मैत्री ठेवणे आणि शत्रूसंगे शत्रुभाव ठेवणे, हे जे बेसिक कन्सेप्ट आहे ना त्याच्यामध्ये प्लेटोला काय दिसलं बघा, काय लक्षात आलं प्लेटोला याच्यामध्ये? शत्रू आणि मित्र ओळखणे हे अवघड असते। लक्ष द्या, कारण काय आहे, शत्रू आणि मित्र ओळखणे अवघड असते आणि दुसरं म्हणजे शत्रू सोबत वेगळा व्यवहार आणि मित्रासोबत वेगळा व्यवहार म्हणजे व्यक्ती परत्वे न्यायाची संकल्पना बदलणे सुद्धा चुकीचे असते। आणि त्याचबरोबर कितीही कसाही मनुष्य असो त्याला सुधारण्याची संधी देणं
हे मानवी समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं असतं असं प्लेटोला वाटत होतं. म्हणजे आपण न्यायाच्या पारंपरिक सिद्धांतामध्ये काय पाहिलेले, सिफॉलस आणि पोलीमार्क्स या विचारवंतांनी मांडलेल्या न्यायाच्या सिद्धांताचं त्यांनी काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अतिशय महत्वाचा सिद्धांत होता न्यायाच्या संदर्भामध्ये आणि तो म्हणजे न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत. या क्रांतिकारी सिद्धांताचा उद्गाता कोण होता? या क्रांतिकारी सिद्धांताचा उद्गाता होता थ्रेसिमेकस. या थ्रेसिमेकसनं काय सांगितलेलं होतं? थ्रेसिमेकस असं म्हणतोय की सबलांचे हित आणि स्वार्थ साधणे हेच न्याय आहे. सबलांचे हित आणि स्वार्थ पाहणे म्हणजेच न्याय आहे आणि बलवानांनी राज्यकारभार करणे म्हणजे न्याय. म्हणजे सत्तेचा स्वार्थासाठी, कायद्या निर्मितीचा स्वतःसाठी वापर करणे, राज्यकारभार स्वतःच्या हितासाठी करणे आणि राज्यकारभाराच्या यंत्रणेमध्ये फक्त बलवान लोकांनीच तो व्यवहार करणं, याला क्रांतिकारी सिद्धांत असं म्हणतात. आणि तो असंही म्हणतोय आपल्याला जर सुख हवं असेल तर आपण दुसऱ्यावरती अन्याय करावा. काही वेळेला अन्याय हा न्याय मिळविण्याचा एक मार्ग असतो किंवा अन्याय करून सुखी होता येतं असंही क्रांतिकारी सिद्धांतामध्ये थ्रेसिमेकस या विचारवंतानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुखप्राप्तीचा अन्याय हा मार्ग कसा असू शकतो? अजिबात नाही. प्लेटोनं त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि केवळ बलवान, सबल म्हणजे ज्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ताकद आहे अशाच लोकांसाठी न्याय संकल्पना निर्माण झाली किंवा त्याच्यासाठी न्यायाची गरज आहे असंही आपण नाही म्हणू शकत. व्यवहाराचा विचार जर आपण केला तर आपल्या हे लक्षात येतं की सबल लोकांना न्यायाची गरजच कुठं असते? ते तर त्यांच्या ताकदीच्या बळावरती न्याय मिळवू शकतात आणि अन्याय सुद्धा करतात. पण खरी गरज कोणाला असते न्यायाची? दुर्बल लोकांना असते. आणि म्हणून दुर्बल लोकांना न्याय देणं ही बाब प्लेटोला अतिशय महत्वाची वाटते आणि त्यानं त्याच्यामध्ये दोष शोधले. आता याच्यानंतर अतिशय महत्वाचा जो तिसरा सिद्धांत आहे न्यायाच्या संदर्भातला, व्यवहारवादी सिद्धांत. व्यवहारवादी सिद्धांतामध्ये प्लेटो काय करतोय? प्लेटोच्या व्यवहारवादी सिद्धांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यानं व्यवहार, प्लेटोनं ग्लाउकनं मांडलेल्या व्यवहारवादी सिद्धांताला काय केलेलं आहे? चॅलेंज केलेले. मग त्याच्यात आहे काय? प्लेटोच्या त्या ग्लाउकनच्या त्या सिद्धांतामध्ये काय आहे? ग्लाउकनच्या त्या सिद्धांतामध्ये हे आहे की न्याय हा व्यावहारिक आहे, तो नैसर्गिक नाही, तो कृत्रिम आहे आणि भीतीपोटी न्याय निर्माण होतो. हे जे अतिशय महत्वाचं तत्व आहे ना ग्लाउकनचं, त्याला असं वाटतं की दुर्बलांसाठीच न्यायाची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. हे बरोबर आहे की दुर्बलांसाठी अस्तित्वात आलेली आहे, पण भीतीपोटी न्याय निर्माण होतो असं म्हणण्यामुळं प्लेटोनं काय केलं? त्याच्यावरती आक्षेप घेतले आणि प्लेटोनं त्याच्यावरती आक्षेप घेऊन हे तीनही सिद्धांत न्यायाचे प्लेटोनं खोडून काढले. म्हणजे न्यायाचा परंपरावादी सिद्धांत त्याच्यामध्ये दोष दाखवले, न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत त्याच्यामध्ये दोष दाखवले आणि त्याच्यानंतर न्यायाचा व्यवहारवादी सिद्धांत त्याच्यामध्ये सुद्धा प्लेटोने दोष दाखवले आणि प्लेटोने स्वतःचा न्याय सिद्धांत प्रस्थापित केला. आणि प्लेटोने स्वतःच्या न्याय सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण प्लेटोचा न्याय सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण 3 सिद्धांत बघितले. कुठले 3 सिद्धांत बघितले? सिफॉलस आणि पोलीमार्क्स यांनी मांडलेला पारंपरिक सिद्धांत, थ्रेसिमेकस यांनी मांडलेला क्रांतिकारी सिद्धांत आणि ग्लाउकन यांनी मांडलेला व्यवहारवादी सिद्धांत. तुम्ही बघा त्या काळात अस्तित्वात असलेले 3 न्यायाचे सिद्धांत प्लेटोने नाकारले आणि त्यामध्ये दोष दाखवून दिले. आणि हे दोष दाखवून दिल्यानंतर तो स्वस्थ बसला का? नाही. टीका करणं हे त्याचं काम होतं का? नाही. दोष दाखवून दिले आणि दोष दूर करण्यासाठी स्वतःचा न्याय सिद्धांत त्याने मांडला. आता आपण त्याचा हेतू काय होता त्याच्या
मांडण्याचा ते बघूया. पहिला आणि अत्यंत महत्वाचा हेतू होता आदर्श राज्य निर्माण करणे. त्या न्याय सिद्धांताचं स्वरूप काय होतं बघूया आपण. ते स्वरूप होतं नैतिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, मानसिक आणि आत्मिक. म्हणजे प्लेटोचा न्याय सिद्धांत कशा कशाशी संबंधित होता बघा. नीतिमत्तेशी संबंधित होता तो, समाज जीवनाशी संबंधित होता तो, राजकीय जीवनाशी संबंधित होता तो, आध्यात्मिक जीवनाशी संबंधित होता तो, मानसिक जीवनाशी मनाच्या अवस्थेशी संबंधित होता तो आणि आत्म्याच्या कलाशी सुद्धा संबंधित होता तो. आता त्याची आपण वैशिष्ट्य संक्षिप्तपणामध्ये बघूया. प्लेटोच्या न्याय सिद्धांताची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण बघूया. प्लेटोनं यापूर्वी आपण पाहिलेलं आहे मानवी समाजाचं 3 वर्गामध्ये विभाजन केलेलं आहे. त्याच्यासाठी आधार कोणता घेतलेला होता त्यानं? आत्म्याचा कल. कोणते कोणते कल होते? बुद्धी हा एक गुण होता, साहस हा एक गुण होता, श्रम हा एक गुण होता. म्हणजे हे 3 जे कल होते ना अतिशय महत्वाचे, त्या 3 प्रकारच्या कलेप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं जाईल आणि त्या शिक्षणामधून प्लेटो माणसाचं विभाजन करेल. काही लोक शासक वर्गामध्ये जातील, काही लोक सैनिक वर्गामध्ये जातील आणि काही लोक हे उत्पादक वर्गामध्ये जातील. म्हणजे समाज रचना किती वर्गामध्ये तयार झाली? 3 वर्गामध्ये तयार झाली. मग आता 3 वर्गामध्ये तयार झाल्यानंतर पहिलं वैशिष्ट्य कशाशी संबंधित आहे बघा. ना हस्तक्षेपाचा पुरस्कार. हस्तक्षेप म्हणजे काय? दुसऱ्याच्या कामामध्ये आपण डोकावून न पाहणे, हस्तक्षेप न करणे, लुडबुड न करणे. मग आता दुसऱ्याच्या कामामध्ये लुडबुड न करणे म्हणजे काय? म्हणजे शासकांनी शासकाचं काम करावं, सैनिकांनी सैनिकाचं काम करावं आणि उत्पादक असलेल्या लोकांनी त्यांचं काम करावं. कारण ते काम त्यांनी का स्वीकारलंय? त्यांच्या आत्म्याच्या प्रवृत्तीनुसार, आत्म्याच्या गुण आणि कलेप्रमाणे त्यांनी ते काम स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य व्यक्तिगत प्रवृत्तीशी संबंधित. प्लेटोचा न्याय सिद्धांत व्यक्तिगत प्रवृत्तीशी संबंधित आहे. आपण त्रिवर्ग निर्मितीचा सिद्धांत पाहिला ना, तेव्हा आपण पाहिलेले की मनुष्य 3 प्रकारच्या गुणांचं मिश्रण असतो. कोणते 3 प्रकारचे गुण आहेत? बुद्धी हा गुण मनुष्यामध्ये असतो, साहस किंवा शौर्य किंवा पराक्रम हा गुण मनुष्यामध्ये असतो आणि त्यानंतर लालसा, महत्वाकांक्षा आणि स्वार्थ हा गुण सुद्धा मनुष्यामध्ये असतो. म्हणजे हे 3ही गुण प्रत्येकामध्ये असतातच, पण कोणता तरी एक गुण हा सगळ्यात जास्त असतो आणि सगळ्यात जास्त जो गुण असतो ना, त्या गुणाचा तो माणूस बनत असतो. आणि म्हणून काय झालेलं आहे की व्यक्तिगत माझी प्रवृत्ती, माझ्या मधला गुण जर बुद्धी हा जास्त असेल तर मी कुठल्या वर्गामध्ये जाणार आहे? मी जाणार आहे शासक वर्गामध्ये. माझ्या आत्म्याचा कल किंवा माझा व्यक्तिगत गुणधर्म जर साहसी असेल, पराक्रमी असेल तर मी कुठल्या वर्गामध्ये जाणार आहे? सैनिकाच्या वर्गामध्ये जाणार आहे मी. आणि माझ्या आत्म्याचा कल किंवा व्यक्तिगत प्रवृत्ती माझी जर स्वार्थ प्रेरित असेल, महत्वाकांक्षा, लालसा या गुणांनी भरलेली असेल तर माझा वर्ग कोणता निश्चित होणार आहे? उत्पादकाचा वर्ग निश्चित होणार आहे. आणि म्हणजेच व्यक्तिगत प्रवृत्तीशी संबंधित हा प्लेटोचा न्याय सिद्धांत होता. म्हणजेच काय झालं? आंतरिक गुणांचा संबंध प्लेटोने व्यक्तीच्या या गुणासोबत जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरिक म्हणजे काय? जे बाहेरून दिसत नाही ते आंतरिक, आणि त्या आंतरिक गुणांचाही संबंध प्लेटोच्या न्याय सिद्धांताशी येतो. आता दुसरं वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे नैतिकतेशी संबंधित प्लेटोचा न्याय सिद्धांत होता. नैतिकता कशाला म्हणतो आपण? समाजाला मान्य असणारा जो भाग असतो, समाजाला मान्य असणारे जे विचार असतात, समाजाला मान्य असणाऱ्या ज्या प्रथा परंपरा असतात, ज्याला समाज मान्यता मिळत असते, त्यातून नीती निर्माण होत असते. आणि ही नैतिकता
आणि ही नीतिमत्ता प्लेटोच्या न्याय सिद्धांताचा अतिशय महत्वाचा भाग होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेले प्लेटोचा गुरु सॉक्रेटिसनं हे सांगितलेले आहे की सद्गुण हाच न्याय, सद्वर्तन हाच न्याय आणि त्यावरच मानवी समाजाची काय झाली पाहिजे, उभारणी झाली पाहिजे, जडणघडण झाली पाहिजे किंवा रचना झाली पाहिजे. जर सद्गुण आणि सद्वर्तन चांगुलपणावरती जर मानवी समाज उभा राहिला तर अन्याय होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि म्हणून प्लेटोने नीतिमत्तेला न्याय सिद्धांतामध्ये सर्वाधिक महत्व दिल्याचं आपण पाहतोय. आता आणखीन एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे ऐक्य आणि समन्वय यावरती प्लेटोनं न्याय सिद्धांतामध्ये भर दिलेला आहे. आता ऐक्य आणि समन्वय म्हणजे काय आहे? समाजामध्ये जोपर्यंत ऐक्य भाव निर्माण होणार नाही, एक वाक्यता निर्माण होणार नाही, तोपर्यंत संघर्ष टळणार नाही. आणि तीनही वर्गामध्ये परस्पर समन्वय आणि समतोल जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आदर्श राज्य निर्माण होणार नाही. आणि म्हणूनच काय केलेले प्लेटोनं ऐक्य आणि समन्वय म्हणजे व्यक्तिगत ऐक्य, वर्गीय ऐक्य, राज्याचं ऐक्य निर्माण होणं हे प्लेटोला न्याय निर्माण होण्यासाठी आणि आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण वाटतं. कर्तव्यावर भर. कर्तव्य म्हटलं की आपल्याला अधिकार आठवतात, कारण अधिकार आणि कर्तव्य या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी स्वभावाला सवय एक अशी असते, घ्यायचं माहित असतं पण द्यायचं माहित नसतं. कर्तव्य काय आहे? देण्याची भावना आहे आणि अधिकार काय आहे? घेण्याची भावना आहे. मग जोपर्यंत आपण समाजासाठी, दुसऱ्यासाठी, राज्यासाठी काही देणार नाही तोपर्यंत आपल्याला समाजाकडून, राज्याकडून काही घेण्याचा नैतिक अधिकार नसतो. आणि म्हणून प्लेटोनं काय केलेलं आहे की कर्तव्य दक्ष नागरिक जर निर्माण झाले तर आपोआप काय होणार आहे? आदर्श राज्य निर्माण होणं सुलभ होणार आहे. प्लेटोचा प्रत्येक सिद्धांत कशासाठी आहे? आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून प्लेटोनं कर्तव्यावरती अधिक भर आपल्या न्याय सिद्धांतामध्ये दिलेला आहे. याच्यानंतरचं वैशिष्ट्य आपण बघतोय, त्यानं न्याय सिद्धांतामध्ये शिक्षणालाही तेवढंच महत्व दिलेलं आहे. प्लेटो हा विचारवंत, फेमिनिस्ट विचारवंत म्हणून ओळखला जातो, स्त्रीवादी विचारवंत म्हणून ओळखला जातो, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलेला विचारवंत म्हणून ओळखला जातो. म्हणजे प्लेटोनं शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना शिक्षण ही अतिशय महत्वाची संकल्पना राबवलेली आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन प्लेटो असं म्हणतोय की स्त्रियांच्या जवळची बुद्धिमत्ता, स्त्रियांच्या जवळचं साहस, कुशलता ही समाज आणि राज्य यांच्या विकासासाठी जर वापरली तर आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि म्हणून प्लेटोनं शिक्षणाला महत्व देत असताना सगळ्यांना शिक्षण ते सक्तीचं आणि मोफत दिलं जावं. प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवरती वयाच्या 20व्या वर्षापर्यंत सक्तीच्या आणि मोफत शिक्षणामध्ये मानवी आत्म्याचा कल विकसित करणारं शिक्षण दिलं जावं आणि त्यातूनच 3 प्रकारचे वर्ग निर्माण होण्यासाठी आणि माणसाला शिक्षणाला त्यानं का महत्व दिलं? कारण कसं आहे, शिक्षणामधून ज्ञान मिळतं, ज्ञानामधून आपल्याला तत्वज्ञान मिळतं आणि तत्वज्ञानामधून माणूस जीवनाची प्रगती करत असतो. आणि म्हणून माणसाचं अंतर्बाह्य जर विकास व्हायचा असेल, मानवाला अंतर्बाह्य जर बदलायचं असेल, म्हणजे बाह्यांग आणि अंतरंग दोन्हीही त्याचं बदलून जर टाकायचं असेल तर शिक्षणासारखा दुसरा मार्ग नाही असं प्लेटोला वाटत होतं. म्हणून रुसोनं प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथावरती अशी टिप्पणी केल्याचं पाहिलेलं आहे आपण की प्लेटोनं लिहिलेल्या रिपब्लिक ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ
शिक्षण क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोणीही लिहिलेला नाही. त्यानंतर आपल्याला न्याय सिद्धांत म्हटलं की समोर आपल्या डोळ्याचा येतं कोर्ट, न्यायालय, वकील, जज, वादविवाद, शिक्षा, गुन्हे. पण विद्यार्थी मित्रांनो, प्लेटोचा न्याय सिद्धांत न्यायालय, न्यायाधीश, वकील या पारंपरिक संकल्पनेला स्थान देत नाही. त्याच्यामध्ये या गोष्टीला महत्व नाही. कारण काय आहे की तो असं म्हणतोय की मानवी समाजाची उभारणीच जर सद्वर्तनावरती झाली, सद्गुणांवरती झाली तर समाजामध्ये अन्याय निर्माण होणार नाही. आणि जिथं अन्याय नाही तिथं न्यायालय, न्यायाधीश, वकील यासारख्या पारंपरिक संकल्पनाला महत्व नाही. आणि म्हणून तो या पद्धतीचा विचार मांडतोय. आणि यानंतर आपण बघणार आहोत प्लेटोच्या न्याय सिद्धांताचे, म्हणजे काय न्यायाचे त्याने प्रकार सांगितले किंवा विविध रूप जी आहेत ती आपण रूप बघणार आहोत. स्वाभाविकच आताच्या याच्या आधी आपण तेच संक्षिप्तपणे पाहिलेले आहे. व्यक्तिगत न्याय, वर्गीय न्याय आणि राज्याचा न्याय. मागच्या वर्षीच्या म्हणजे फर्स्ट इयरच्या पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये, पहिल्या आणि चौथ्या पेपरमध्ये तुम्ही काय शिकलात बघा? न्याय ही संकल्पना शिकलात तुम्ही. म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या काही राजकीय संकल्पना शिकलात. त्या ठिकाणी तुम्ही हे पाहिलात की मोठ्या प्रमाणावरती न्याय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय, आर्थिक न्याय या तीन गोष्टीचा न्याय आपण पाहिलेला आहे. आता मात्र आपण काय बघणार आहोत? प्लेटोने पाडलेले न्यायाचे प्रकार. व्यक्तिगत न्याय, वर्गीय न्याय, राज्याचा न्याय. व्यक्तिगत न्याय कशाला मानायचं? व्यक्तिगत न्याय म्हणजे मी राज्याचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य निष्ठेनं पार पाडणं, प्रामाणिकपणे पार पाडणं, म्हणजे मी स्वीकारलेलं कार्य निष्ठापूर्वक पार पाडणं, त्याला व्यक्तिगत न्याय असं म्हणतात. वर्गीय न्याय आपण आधी पाहिलं, समाजाचे 3 वर्ग पाडले. त्या प्रत्येक वर्गानं आपापल्या वर्गासाठीच कार्य निष्ठापूर्वक योग्य रीतीनं प्रामाणिकपणानं पार पाडणं. म्हणजे शासक वर्गातल्या लोकांनी राज्यकारभाराशी संबंधित कार्य निष्ठेनं पार पाडणं, सैनिक वर्गातल्या लोकांनी सैनिकासाठीच म्हणजे देशाचं रक्षण करणं आणि नागरिकांचं रक्षण करणं यासाठीच कार्य निष्ठेनं पार पाडणं, आणि उत्पादक असलेल्या लोकांनी त्यांच्यासाठीच काम हे निष्ठेनं पार पाडणं, म्हणजे सगळ्यांना लागणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची निर्मिती करण्याचं काम निष्ठापूर्वक करणं. यामधून वर्गीय न्याय निर्माण होतो. आणि तिसरा प्रकार राज्याचा न्याय. जेव्हा व्यक्ती व्यक्तिगत कार्य निष्ठेनं पार पाडते, जेव्हा वर्गीय समूह त्याचं काम निष्ठेनं पार पाडतो, तेव्हा राज्य या सर्वांच्या मध्ये ऐक्य प्रस्थापित करण्याचं कार्य करतो. म्हणजेच राज्याचा न्याय ही संकल्पना अस्तित्वात येते. म्हणजे प्लेटोने न्यायाचे 3 प्रकार सांगितले: व्यक्तिगत न्याय, वर्गीय न्याय आणि राज्याचा न्याय. आता जाऊया आपण प्लेटोच्या या सिद्धांतावरती काही लोकांनी टीका केलेली आहे. त्याचं परीक्षण, त्याचं मूल्यमापन, ह्या गोष्टी खरं म्हणजे आजच्या समाजामध्ये आपण इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये जो विचार मांडलेला आहे त्याचं वर्तमान काळामध्ये आपण मूल्यमापन करणं आणि प्लेटोनं असं केलं नाही, त्यानं तसं केलं नाही असं म्हणणं म्हणजे खरं म्हणजे तो नैतिक अधिकार आपल्याला पोहोचत नाही. तरी सुद्धा ज्ञानाच्या, विचाराच्या क्षेत्रामध्ये एखाद्या सिद्धांताचं मूल्यमापन तर होणं गरजेचं असतं, कारण त्याशिवाय चांगली गोष्ट निर्माणही होत नाहीये ना. आणि म्हणून प्लेटोच्या सिद्धांतावरती काही प्रमाणामध्ये टीका केल्या जातात. काय टीका केल्या जातात? प्लेटोचा न्याय सिद्धांत
व्यवहार्य नाही म्हणजे अव्यवहार्य आहे. व्यवहार्य नाही म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन साठी तो सुलभ नाही, म्हणजे त्याला व्यवहारामध्ये जसाच्या तसा उतरवता येत नाही असं टीकाकार म्हणतात. हस्तक्षेप हा अटळ बनतो. खरं म्हणजे काय आहे, वर्गीय न्यायाच्या मध्ये आणि व्यक्तिगत न्यायाच्या मध्ये शासक, सैनिक आणि उत्पादक या 3 लोकांना नेमून दिलेलं काम जरी ते करत असले तरी काही वेळेला सिच्युएशन अशी बनते की एका वर्गाचा दुसऱ्या वर्गामध्ये समन्वय जर नसेल, समतोल जर नसेल तर संघर्ष अटळ बनतो. आणि संघर्ष जेव्हा अटळ बनत असतो तेव्हा हस्तक्षेप सुद्धा अटळ बनत असतो. म्हणजे शासक, सैनिक आणि उत्पादक या तिघांच्या कामामध्ये परस्पर समन्वय असणं हे अनिवार्य बनत असतं. काही विचारवंत प्लेटोच्या या सिद्धांताला लोकशाही विरोधी सिद्धांत असं म्हणतात किंवा व्यक्ती स्वातंत्र्य विरोधी सिद्धांत असं म्हणतात. खरं पाहता हा विचारवंत स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता आणि स्वातंत्र्य हे लोकशाहीची पहिली अट असते. मग हा विचार मला तर निरर्थक वाटतो. यांत्रिकता निर्माण होते ही एक टीका केली जाते. कारण कसं आहे की ज्याला काय म्हणू आपण की साचेबद्ध पद्धतीनं या सिद्धांताकडे जर पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच या म्हणण्यामध्ये तथ्यता आपल्याला दिसून येते. एकंदरीतच आपण आज प्लेटोच्या न्याय सिद्धांताचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लेटोचा न्याय सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण त्याच्या काळामध्ये अस्तित्वात असलेले आणि प्लेटोपूर्व काळामध्ये अस्तित्वात असलेले 3 सिद्धांत आपण बघितले. त्यात प्लेटोला काय दोष दिसले ते आपण बघितले आणि प्लेटोनं स्वतःचा सिद्धांत निर्माण करून त्याची कोणती वैशिष्ट्य, किती प्रकार, कसं स्वरूप आणि कोणता हेतू डोळ्यासमोर ठेवून या न्याय सिद्धांताची निर्मिती केली हे आपण बघितलं. आणि प्लेटोच्या या सिद्धांतावरती काही टीका होतात त्या टीकेचाही आपण आधार घेतलेला आहे. या ठिकाणी आपण प्लेटोचा न्याय सिद्धांत संपवतोय. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ही पीपीटी आणि हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. तुम्हाला काही समजलं नसेल चॅटबॉक्स मध्ये तुम्ही मला लिहून पाठवा. त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला स्टडी मटेरियल तुमच्या पोस्टवरती गुगल क्लासरूम वरती मी टाकत जाईन. तोपर्यंत आपण इथंच थांबूया.